जब उन्होंने इस महाराष्ट्र की जनता ने क्लियर माइंडेड दिया था भारतीय जनता पार्टी शिवसेना युति को, आप भारतीय जनता पार्टी आप हिंदुत्व का विषय, हिंदुत्व का एजेंडा ये आपके साथ है, हिंदुत्व में आप काम करते हैं, ये सोचकर इस महाराष्ट्र की जनता ने मेजॉरिटी में पूरे युति को लाया था। लेकिन उसके बाद क्या हुआ, इन्होंने हिंदुत्व छोड़ दिया, अलायंस छोड़ दी और कांग्रेस के साथ जाके उन्होंने सरकार स्थापन की, तो वहीं पे हिंदुत्व उनका खत्म हुआ था। देखिए, ऑपरेशन टाइगर के बारे में आपने मुझे पूछा है, तो जो भारतीय जनता पार्टी से संबंधित सवाल ही नहीं है तो उसका जवाब भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता कैसे दे सकता है। तो मुझे लगता है कि जिन्होंने जो लोग कर रहे हैं, जो लोग उसमें शामिल है, उनसे पूछना चाहिए। ओबादा आपके ऊपर आरोप लगा रहा है कि बीजेपी क्या है, उनके हाथ में कुछ रहा ही नहीं अभी, तो उनके साथ में एक ही एजेंडा है कि बीजेपी पे उनको बात करनी है, बाकी कुछ नहीं। बाकी क्या है, जो है मुझे लगता है कि जो डैमेज होना है उसको कंट्रोल करने में लगे। ये क्यों करे बीजेपी का, हर कोई कुछ भी होता है तो बीजेपी करे। मुझे लगता है आपको आपका घर संभालना नहीं आता है तो दूसरों को दोष देने में मुझे लगता है कि कोई उसकी जरूरत नहीं है। ऑपरेशन टाइगर चल रहा है, बीजेपी पे आरोप लग रहे हैं। ऑपरेशन टायगर बद्दल गेल्या 2 दिवसांपासून सातत्याने चर्चा होती, भाजपची या सगळ्याकडे भूमिका काय? बघा, आता तुम्हीच उत्तर प्रश्नाचं तुमच्या देताय, शिवसेना आणि ऑपरेशन टायगर, तर भाजपचा कुठं संबंध आला? त्यामुळे मला असं वाटतं की भाजपच्या माणसाला त्याच्याबद्दल कशाला विचारताय? त्यामुळे नाही, मग ते आम्हाला तर आता दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सगळे साथ देत आहेत, त्यामुळे साथ देणारे कोणी येत असेल तर स्वागत आहे। पण भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून मला खरं तर विचारलं नाही पाहिजे, तुम्ही जे काय चाललंय ते तुम्हीच आहे ना, मग आम्ही म्हटलं तर स्वागत आहे। शिवसेना म्हणतात की बीजेपी याच्या मागे आहेत, मागे जर काही नसतं, आमच्या सोबत आहेत ते, आम्ही त्यांच्या सोबत आहोत, मागे पुढे काही नसतं याच्यात। इम्तियाज जलील असं म्हणतात 2029 ची निवडणुकी शेवटची होईल, कारण की जर विरोधी पक्ष राहिले नाहीत तर मग भाजप, मला वाटतं 2024ला त्यांची निवडणूक शेवटची झाली, आता 29चं भविष्य त्यांनी का करावं? नाही, पण रेल्वे 6 ते 12 होते पुण्यामध्ये यांच्या शुभ हस्ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये अनेक विकास कामांचं भूमिपूजन, नव्या रेल्वेला सुरुवात झाली, पुणे ते शिर्डी या नवीन रेल्वे सेवेला सुरुवात झाली आणि जवळपास 600 कोटी रुपयाच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन झालं। त्याच्यामध्ये खडकी असेल, पुणे स्टेशन असेल, हडपसर असेल, फुरसुंगी असेल, आळंदी असेल, या ठिकाणचे वेगवेगळ्या रेल्वे मार्गाचं विस्तारीकरण असेल, त्या ठिकाणचे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, हे सगळ्या कामांचं आज भूमिपूजन झालं। मला असं वाटतं पुणेकरांच्या वतीनं माननीय मोदीजींना, माननीय अश्विनी वैष्णवजी, देवेंद्रजींना धन्यवाद दिले पाहिजेत की या पुण्यासाठी इतके मोठे प्रकल्प आज आले। मागच्या काही दिवसात, काही वर्षात आपण पाहिलं असेल की रेल्वेच्या कामामध्ये संदर्भात पुण्याच्या अनेक कामं या ठिकाणी झाली, अनेक वंदे भारतच्या सेवा सुरू झाल्या। आज पुणे लोणावळा स्वतः रेल्वे मंत्र्यांनी सुद्धा घोषित केलं की पुणे ते लोणावळा 3rd आणि 4th लेनचं काम सुद्धा आता सुरू होतं। गेल्या अनेक वर्षापासूनची पुणेकरांची मागणी होती, मी सातत्याने त्याचा पाठपुरावा करत होतो। तर मला असं वाटतं आजही आम्ही म्हणालो की पुणे ते दिल्ली स्लीपर कोच आम्हाला वंदे भारत पाहिजे। त्यामुळे मला खूप आनंद आहे की मी एक पुणेकरांचा प्रतिनिधी म्हणून जे आपण काम, रेल्वे मंत्रालय असेल, रेल्वे मंत्री असेल, माननीय मुख्यमंत्री असतील, यांच्याकडे ज्या वेळेला आपण मागणी केली ती कामं आता पूर्ण होत आहेत। पुणेकरांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे। बुलेट ट्रेनच्या संदर्भात बघा आता बुलेट ट्रेन, त्यांनी स्वतःही सांगितलं की पुणे ते मुंबई हे बुलेट ट्रेनचं काम सुद्धा, त्याला सुद्धा मान्यता मिळाली आहे। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम सुरू आहे, त्यामुळे पुणे ते मुंबई हे अंतर बुलेट ट्रेनच्या माध्यमातून आता फक्त 48 मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे। ही मोठी उपलब्धी आहे। मला असं वाटतं की पुणेकर, मुंबईकर, महाराष्ट्रातली जनता निश्चितपणे या सगळ्या प्रकल्पांचं स्वागत करते आणि समाधानी आहे। यंदा पाऊस कमी आहे, पुणे शहराच्या पाणी कपातीबद्दल जो नेते पुणेकरांना याबाबत आपण काही नाही, मला असं वाटतं की महानगरपालिकेमध्ये जी काही आमची लोक काम करतायत, प्रशासन काम करतंय, एकूण आजची परिस्थिती पाहता पावसानं ओढ दिली आहे, पाणी धरण साखळीमध्ये पाणी कमी दिसतंय। मला असं वाटतं पुढचा विचार करताना काहीतरी त्यांनी हा सगळा साधक बाधक विचार करूनच निर्णय केला असेल। मला वाटतं पावसाने ओढ दिल्यामुळे कदाचित असा निर्णय झाला असेल, पण निश्चित आम्ही सगळे मिळून त्याच्यामध्ये लक्ष घालतोय।
पुणेकरांना कुठल्या प्रकारची पाण्याची टंचाई भासू देणार नाही. पुण्यातलं पाटबंधारे विभागाचं कार्यालय जे आहे ते सोलापूर किंवा कोल्हापूरला हलवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. तुम्ही अनेक वर्षांपासून पुण्याचं नेतृत्व करताय. सिंचन भवन ही अतिशय महत्वाची बिल्डिंग पुण्यासाठी सुद्धा आहे. याच्यासाठी आपण हे ऑफिस दुसरीकडे जाऊ नये याच्यासाठी तुम्ही वैयक्तिक मला वाटतं राज्य शासन, संबंधित मंत्रालय, त्या संबंधित खात्याचे मंत्री यांच्याशी एकदा मी निश्चितपणे चर्चा करेन. तुम्ही जी माहिती दिली ती माहिती मलाही आली आहे माझ्यापर्यंत. त्यामुळे याच्यात काय करता येईल आपण नक्की त्याच्यामध्ये सगळ्यांशी मी चर्चा करणार. बघा, आधुनिकतेकडे जुन्या काळात बघा, आज देशातली रेल्वे सेवा 100% इलेक्ट्रिफाईड झाली. या देशातला 4 किलोमीटरचा रोजचा दर तो 11 किलोमीटरपर्यंत गेला. आणि बदललेला भारत आपण बघा, आज इतकी मोठी अमृत स्टेशन होत आहेत. पुण्याच्या या स्टेशनचा सुद्धा कायापालट होणार आहे. अमृत स्टेशन मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत, रेल्वे मार्ग नव्यानं सुरू होत आहेत, आधुनिक पद्धतीनं बुलेट ट्रेन येत आहेत. हा बदललेला भारत आहे. हे मोदीजींच्या नेतृत्वात बदललेल्या भारताची लक्षण आहे, दर्शन. भारतीय राजकारणामध्ये आता एक नवीन पायंडा पडत चाललेला आहे आणि याचे शिल्पकार म्हणून जर कोणाला बघितलं जाईल